नागपूरसह परिसरामध्ये गेल्या काही दिवसात लहान मुलांचं आजारपण वाढलेलं आहे। सर्दी खोकला तापाचे रुग्ण वाढलेले आहे। या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर मेडिकलचे सुपरिटेंडंट आणि मध्य भारतातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर अविनाश गावंडे सर आहेत। सर काय सांगणार? सध्या जसं जसं वातावरण बदलत आहे आणि वातावरण बदलल्यामुळे कोणी जर अफेक्ट होत असेल तर लहान मुलं आणि म्हातारे माणसं, म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते किंवा लहान मुलांची प्रतिकारशक्ती तयार नसते झालेली असते, हे लवकर अफेक्ट होतात। आणि आता तुम्ही बघितलं तर सगळ्या सरकारी इस्पितळात किंवा मग खाजगी दवाखान्यात सुद्धा पेशंटचं प्रमाण जवळपास 3 ते 4 पटीनं वाढलेलं आहे। आणि याचं कारण म्हणजे सर्दी खोकला आणि दूषित पाणी किंवा दूषित अन्न या काळात होण्याचे जास्त चान्सेस असते। या काळात माशा पण वाढलेल्या आहे, या काळात डास मच्छर पण वाढलेला आहे आणि या कारणामुळे जे होणारे आजार आहेत, तीव्र ताप येणं, अतिसार उलट्या होणं, कावीळसारखे आजार होणं, टायफॉइड आजार होणं किंवा जर याच्यानंतर पुढे काही दिवसानंतर जे डास वाढलेले राहतात त्याच्यामुळे त्या वाटे होणारे आजार जसे की डेंग्यू, मलेरिया आणि हे सगळे आजार या काळात वाढलेले आहेत। सर याच्यावर औषध काय, उपाय काय नाही, पालकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याआधी मेडिकलची ओपीडी किती वाढली? हां, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जवळपास 3 ते 4 पट ओपीडी वाढलेली आहे आणि या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल आणि कशी वाढलेली राहील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। मी तर म्हणेल हे आत्ताच नाही तर हे उन्हाळ्यापासून आहे, कारण उन्हाळ्यात आजार आजकाल कमी होतात, त्यावेळेसच आईवडिलांनी अशी मुलांबद्दल प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे की त्यांची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे। पण आताही सुद्धा जर मुलांना जर चांगल्या गोष्टी शिकवल्या, मुलांच्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगल्या गोष्टी जर आल्या तर या आजारापासून आपण दूर राहू शकतो। जसे की आपल्याला करोना काळात शिकवलेलंच आहे की कोणाला जर सर्दी खोकला झाला असेल तर त्याला जवळपास म्हणजे दुसऱ्या पेशंटपासून ज्याला आपण कफ एटिकेट्स म्हणतो ते शिकवणं आवश्यक आहे, म्हणजे जेणेकरून तोंडावाटे किंवा श्वासवाटे जे बाहेर निघणारे जंतू आहेत ते जंतू आपल्या मुलाला लागणार नाही आणि ज्यामुळे आजार होणार नाही। सोबतच जसं बाहेरचं या काळात ह्युमिडिटी जास्त आहे त्याच्यामुळे आणि पाणी आणि खाण्याचे खाद्यपदार्थ माशामुळे किंवा बऱ्याचशा गोष्टीमुळे व्यवस्थित राहत नाही आणि त्या गोष्टीपासून दूर ठेवून, म्हणजे बाहेरचं खाऊ नये किंवा बाहेरून आल्याच्यानंतर हात धुतल्याशिवाय जेवायला बसू नये किंवा शौचास गेल्याच्यानंतर हात धुणं आवश्यक आहे किंवा मग मुलांना कुठे बाहेर असताना आपले हात जर स्वच्छ नसेल किंवा हात जर धुतले नसेल आपल्या नाक आणि तोंड याकडे हात जाऊ नये, कारण हेच आपलं एंट्री पॉईंट आहे। एंट्री पॉईंट जर मुलांना जर समजून सांगितले आणि हे जर त्यांच्या व्यक्तिमत्वात ह्या गोष्टी जर आणल्या तर मुलांना आपण या आजारापासून परावृत्त करू शकतो। शेवटचा प्रश्न सर, मेडिकल्समध्ये औषधाचा पुरवठा आहे, सफिशियंट औषध आहे या सगळ्या स्थितीमध्ये? हो, मेडिकलमध्ये या स्थितीसाठी सगळ्या औषधी पुरवठा करणं, सगळ्या शासकीय जे यंत्रणा आहे त्यांनी सगळ्या औषधी दिलेली आहे, त्याच्यामुळे कुठलाच तुटवडा नाही आहे आणि सगळी मेडिकल यंत्रणा आमचे आदरणीय डॉक्टर राज गेजबीये सर आहे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी सज्ज आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।